नमस्कार। गुजर जाएगा ये वक्त भी गालिब, जरा इत्मीनान तो रख। जहां खुशियां ही नहीं ठहरी तो गम की क्या औकात है। क्या सही कहा है और सटीक कहा है। मित्र हो, आपल्या जीवनात जेव्हा संकट येतात, दुःख येतात, तेव्हा आपण स्वतःला खूप डाऊन फील करतो. असं माझ्या बाबतीत का झालं याचा सतत विचार करतो. व्हाय विथ मी ओनली. चुकून आपण आपल्या आसपासच्या लोकांशी तुलना सुद्धा करतो की तो एवढा सुखी आणि माझ्यासोबत असं का घडतंय. कदाचित नियती कर्मवादाने तुमच्यावर ते संकट दुःख आलं असेल आणि संकट आल्यानंतर आपण एक विचारांच्या भोवऱ्यात सापडतो, ट्रॅप होतो, स्वतःला लो फील करतो, आपले व्हायब्रेशन डाऊन करून घेतो. समस्या तर असतेच असते, पण विचारांनी आपण ती समस्या अजून जास्त वाढवतो. इथे निब्बाणा पाथ ऑफ लाईफ तुम्हाला सांगतं की जरा बघण्याची सवय करा, साक्षी भावात राहा, तटस्थ राहा, पण मन काही ऐकत नाही. संकट येण्यासाठी काही डायमेन्शन्स असतात. यथावकाश आपण ती समजून घेऊया. पण जर तुम्ही आजारी असाल, दुःखी असाल, गरीब असाल किंवा तुमच्या काही संकट आलं असेल, तर इथे गालिबच्या या ओळी आपल्यासाठी खूप फायद्याच्या ठरतात. मिर्झा गालिब ज्यांनी शायरीमध्ये खूप मोठं नाव केलं, ते म्हणतात की गुजर जाएगा ये वक्त भी गालिब, जरा इत्मीनान तो रख. निघून जाईल हा वेळ, तू थोडासा विश्वास ठेव. ते असं का म्हणतात? ते म्हणतात ज्या खुशियां ही नाही ठहरी तो गम की क्या औकात है. आपल्या जीवनात सुख सुद्धा आलं आणि दुःख सुद्धा आलं. सुख आपलं आवडतं, ते सुखाने वापस जाऊ नये असं आपलं वाटतं, पण ते सुद्धा निघून गेलं. जसं ते निघून गेलं तसं दुःख सुद्धा निघून जाईल, संकट सुद्धा निघून जाईल. नव्हे, जातातच. प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो. एखादी गोष्ट निर्माण होते आणि तिचा प्रलय होतो. उत्पत्ती आणि प्रलय हा निसर्गाचा नियम आहे. जर तुमच्या जीवनात आज संकट आलं असेल, दुःख आलं असेल, गरिबी आली असेल, लक्षात ठेवा, जशी ती आली जाईल सुद्धा. फक्त जाण्याचा कालावधी वेगवेगळा असतो, तो आपल्या हातात नसतो. आपल्या हातात फक्त काय असतं? विश्वास ठेवणं, थांबणं, बघणं. काळ बदलतो. मित्र हो, या निमित्ताने मला काय सांगायचंय, येऊ द्या संकट, नेहमी त्यातनं मार्ग शोधा. विचारांच्या गर्तेत सापडू नका. कारण समस्या असते आणि आता आपण अजून ट्रॅप होत जातो. थोडं बघण्याची सवय करा आणि विश्वास ठेवा मनामध्ये की हे पण निघून जाईल. या जगात प्रत्येक गोष्ट येते आणि निघून जाते. बघा, जमलं तर हे सूत्र वापरून बघा. माझा स्वतःचा अनुभव आहे. आपण हे सूत्र जर वापरलं तर आपल्या जीवनात खूप आनंद, खूप यश आणि आरोग्य येतं. धन्यवाद.